मुंढवा आणि केशवनगर परिसरात आज भक्ती, उत्साह आणि आनंदाचा अद्भुत संगम पाहायला मिळाला। सालाबादप्रमाणे यावर्षीही श्री अखंड हरिनाम सप्ताह, श्री राम जन्म महोत्सव आणि श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अत्यंत भव्य आणि दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात आला। या पवित्र सोहळ्याचे आयोजन समस्त मुंढवा केशवनगर ग्रामस्थांच्या वतीने ह.ब.प. ज्ञानेश्वर महाराज माऊली राऊत, ह.ब.प. रामदास महाराज चांदगुडे आणि ह.ब.प. मंगेश महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। आजच्या या मंगल प्रसंगी कीर्तनकार ह.ब.प. मंगेश महाराज मोरे यांच्या शुभ हस्ते राम जन्म सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला। राम जन्म झाला च्या गजरात संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय झाला। टाळ, मृदुंग, भजन आणि नामस्मरणाने वातावरण भारावून गेले। या सोहळ्यासाठी मुंढवा केशवनगर परिसरात ग्रामस्थ, महिला मंडळ आणि मुंढवा प्रादेशिक भजनी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते। भक्तांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि श्रीरामाच्या जन्माचा उत्सव साजरा करण्याचा उत्साह हा प्रत्येकाच्या मनात भक्तीची ज्योत प्रज्वलित करून गेला। अशा या पवित्र सोहळ्यामुळे परिसरात श्रद्धा, भक्ती आणि एकतेचा सुंदर संदेश दिला गेला। अखंड हरिनाम सप्ताह प्रभू रामचंद्र जन्म या सोहळ्यानिमित्त आपण 31 वर्ष प्रयत्न करता 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 आपण आज 31व्या वर्षाचं सुद्धा ग्रंथराज ज्ञानोबारांच्या ज्ञानाची सांगता आपण करत आहोत। सांगता करताना एवढा आनंद होतोय की आनंद एवढा होतो की तो आनंद महाराज ऐसा आनंद जगतामध्ये विषयाची निवृत्ती केव्हाच होऊ शकत नाही। याचा अर्थ परमार्थिक चिंतन करत असताना या साधू संतांच्या चरणानं आणि प्रभू रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त या ठिकाणी महाराज जे आपल्याला सद्गती प्राप्त होण्याकरता काही ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत आपल्याला उद्धार होण्यासाठी आणि जगाचा उद्धार करण्यासाठी अंतकरणामध्ये वृत्ती आणि या वृत्तीचं परिवर्तन होण्यासाठी जे खरं साधन आहे ते साधन ग्रंथराज ज्ञानोबा ज्ञानेश्वरी। आणि आज मात्र रामनवमी आहे। प्रभू रामचंद्राचा जर विचार जर केला तर प्रभू रामचंद्राचा विचार जर केला, राज्य पदावर बसण्याचं अधिकार असताना सुद्धा त्यांच्या प्रारब्धामध्ये होते ते प्रारब्धामध्ये भोग, हे भोग मात्र केव्हा ते याचा अर्थ त्यांनी वनवास पत्करला। याचा अर्थ आपण थोडा तरी त्याग करा। आपण काय चाललंय? रामकृष्ण हरी महाराज। सालाबादाप्रमाणे याही वर्षी आपलं श्री क्षेत्र मुंढवा या ग्रामामध्ये आपण मोठ्या उत्साहाने, आनंदाने, एकोप्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण गुरुनाम गुरुवर्य चांदगुडे महाराज यांच्या नेतृत्वात आपण गेले 8 दिवस झालं ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या श्रद्धेनं, भक्तीनं, भावानं पूर्ण केलेलं आहे। आज त्याची सांगता आणि उद्या काल्याच्या कीर्तनाने आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता। आपला हा सप्ताह गुढीपाडव्यापासनं रामनवमीपर्यंत अविरत असा गेले 31 वर्ष झालं सुरू आहे। पुढे हा प्रभू रामचंद्राच्या कृपेनं सुरू राहो ही माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी, प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना। आपल्या या कार्याला उत्तरोत्तर यश लाभो, कीर्ती लाभो अशी मी माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो। आज भगवान प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव झालेला आहे। आपल्या मुंढवा नगरीमध्ये तर आहेच, परंतु आज आपल्या भारतवर्षामध्ये, आपल्या हिंदुस्थानमध्ये, आपल्या भारतामध्ये प्रत्येक खेडोपाडी हा उत्सव मोठ्या आनंदाने आज प्रत्येक भारतीय नागरिक, हिंदू नागरिक मोठ्या उत्साहाने हा साजरा करीत आहे। आपण तोही साजरा केलेला आहे। उद्या काल्याची सांगता होणार, त्यामुळं मी पुनश्च एकदा माऊलीचरणी प्रार्थना करतो की आपला हा कार्यक्रम इवलेश्वर रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला